अरे जातीवादी भडव्यांनो, वर्गीकरण करायचं असेल तर अगोदर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, त्यांनी आरक्षण का दिलं, कोणाला दिलं, कशासाठी दिलं हे समजून घ्यायचं आहे. ते तुम्हाला समजणार नाही. आरक्षण कायले पाहिजे हे समजणार नाही तुम्हाला. अबे जरासे महार समोर का गेले तर तुमच्या गांडीला मिरची लागली. महार लोकांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला, त्याचे विचार स्वीकारले, ते तुम्ही स्वीकारले नाही. आम्ही काय म्हणतो वर्गीकरण करा, तुमचं असं म्हणणं आहे. पण आमचं म्हणणं आहे वर्गीकरण नका करू. आणि 59 जातीमधील 58 जाती म्हणतात वर्गीकरण झालं नाही पाहिजे, तुम्ही म्हणता वर्गीकरण झालं पाहिजे. तो विचार करा तुम्ही. तुम्हाला असं वाटते वर्गीकरण झाल्यावर तुमचे लेकरं कलेक्टर होणार? अबे तुमच्यापाशी बुद्धी आहे काय? कलेक्टर होणं म्हणजे का सोपं आहे काय? त्याला दिमाग लागतो, 10 रंगाचे पुस्तक वाचा लागते, अभ्यास करावा लागतो. ते होते का तुमची कोण? नाही. कारण तुम्ही अंधश्रद्धेकडे वळलेले आहात. लोक आहात, तुमची बुद्धी नाही आहे, तुमच्या डोक्यामध्ये भेजा नाही आहे, दगड भरले आहेत. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर वाचणार नाही, तुम्ही पुस्तकं वाचणार नाही, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, नारा स्वीकारणार नाही, तोपर्यंत तुम्ही कलेक्टर काय चपराशी बनणार नाही. कळू सत्य आहे, पण सत्य आहे. माझं म्हणणं एकच आहे, जे 58 जाती आहे एससी मधल्या, त्यांना काहीही गरज नाही वर्गीकरण करण्याची. तुम्हाला का गरज पडली? अरे महाराजचे लेकरं अजून समोर जाणार, कारण त्याच्यापाशी बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांचे विचार आहे. म्हणून राहिलो. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंमलात आणा, त्यांना स्वीकारा. मी खोटं नाही सांगत. कलेक्टर नाही, तुमचे लेकरं राष्ट्रपती व्हाव हे माझं मत आहे. पण तुम्ही अंधश्रद्धेकडे वळल्यामुळं तुम्हाला बाबासाहेबांचे विचार, आचार हे कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आचार स्वीकार नाही, तोपर्यंत तुमचे लेकरं कलेक्टर नाही, ढोरं चारणार. आणि ढोरं तर चारत राहील. कितीही वर्गीकरण केलं, झालंय वर्गीकरण, तरी तुमचे लेकरं ढोरच चालणार. का? कारण तुमच्याशी बुद्धी नाही आहे, तुम्हाला भेजा नाही आहे, तुमची विचारसरणी चांगली नाही आहे. कारण जोपर्यंत तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारणार नाही, त्याची पुस्तकं वाचणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार काय? अबे कलेक्टर होणं म्हणजे का भाजीपाला आहे का रे मार्केटचा? आणि तुम्ही काय म्हणता, महाराणा आमचं आरक्षण खाल्लं नाही तर आम्ही कलेक्टर झालो असतो. वा बे कलेक्टरांनो. जय भीम, जय शिवराय.